मसूद अझहरला लवकरच जागतिक दहशतवादी घोषित करण्याची शक्यता आहे। असं झालं तर मसूद आणि पर्यायाने पाकिस्तानवर काय बंधनं येतील पाहूया। मसूदला लवकरच जागतिक दहशतवादी घोषित करणार। मसूदची आर्थिक रसद तोडणार, प्रवासावरही येणार बंदी। मसूदला शस्त्रही बाळगता येणार नाही। जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या हालचालींना वेग आलाय। मसूद अझहरला जर जागतिक दहशतवादी घोषित केलं तर मसूदसह पाकिस्तानवरही अनेक बंधनं येतील। मसूदवर जगभरात प्रवासावर बंदी घालणं, मालमत्ता जप्त करणं आणि शस्त्र बाळगण्यावर निर्बंध घालणं अशी बंधनं लादली जातील। मसूदला जागतिक दहशतवादी घोषित केलं तर त्याच्या आर्थिक मालमत्तेवर जप्ती येईल। संघटनेचे निधी देखील गोठवले जातील। मसूदच्या संघटनांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवर जाच येईल। पाकिस्तानातल्या कोणत्याही भागातनं मसूदला प्रवास करता येणार नाही। UN सदस्य राष्ट्रांमध्ये आश्रय घ्यायला आणि प्रवास करण्यावर बंदी येईल। या व्यतिरिक्त शस्त्रास्त्र बाळगणं, शस्त्रास्त्रांची खरेदी विक्री करणं यावरही बंदी येईल। अझहर मसूद हा आंतरराष्ट्रीय किंवा युनायटेड नेशनचा यादीमधला दहशतवादी म्हणून जर घोषित झाला तर त्याला युनायटेड नेशनचं एक सँक्शन्स कमिटी आहे आणि 1267 नावाचं ते रिझोल्यूशन आहे। त्याच्या अंतर्गत जर अझहर मसूदचा समावेश झाला तर अझहर मसूदचे सगळी बँक खाती पाकिस्तानमधली आणि पाकिस्तानच्या बाहेरची ही गोठवली जातील। त्याचप्रमाणे अझहर मसूदला कुठेही पाकिस्तानच्या बाहेर पडता येणार नाही, कोणत्याही देशात त्याला प्रवेश करण्याची संधी मिळणार नाही। सैतान मसूद अझहरच्या मुसक्या आवळण्यात भारत यशस्वी ठरलाय। मसूदच्या मुसक्या आवळल्यानंतर आता पाकिस्तानमध्ये लपलेल्या कोणत्या दहशतवाद्याचा नंबर लागतो याची कुतूहलता वाढली आहे। तुषार रुपनवर, साम TV, मुंबई।